गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आहे संडे आणि इथं मम्मी किचन मध्ये आहे. काय बनवलं आज स्पेशल? आज स्पेशल चहा ब्रेड आणि दडपे पोहे. दडपे पोहे आणि मुगाची भाजी. मूग नाही ती मटकी आहे. मग येते मटकी. अजून काय ब्रेड. ब्रेड. आणि मी आता उठली, आता ब्रश करते आणि भडकेला घेतच आणि आता नाश्ता करते. बघा गाईज, हा संकेत भाऊ आहे ना 11:30 वाजता उठला आहे आणि आता नाश्ता करतोय. मला दोघांचा तिचा पण बघा, माझा पण बघा. डाएट चालली आणि इथं ब्रेड खातोय, पीनट बटर ब्रेड खातोय, मैद्याचं खातोय ना. पण काय नाही, रोज थोडी खातो, एखाद्या वेळेस पप्पा आळस देते. आणि काय बघताय? ब्लॉग बघताय, ब्लॉग. बरं कपडे धुऊ बरं. मी त्या दिवशी घेतले होते ना, मी एकदा घेतले. मी वर्षातून मान पडलं काय मम्मी कंटेंट देते मला. आणि बाबा इथं बसले बघा, बाबा इथं बसले मस्त. आणि आई बघा काय करते. 11:30 वाजता कोणी झोपा काढतं का? हा, झोपती कशाला आहे? काय झालं तुला? टीव्ही नको बघत जाऊ. मग अंग दुखू लागले. ते बघितलं आणि अंग दुखतंय का? काही पण बोलती. टीव्ही नको बघत जाऊ. मम्मी बघा किती जवळ बोलती. मम्मी हळू बोलूच नाही शकत. हा लय मोठा आवाज आहे मम्मीचा. स्पीकर हाटलेले स्पीकर. बघा किती 11:30 वाजतात, किती ऊन आहे बघा. आणि हे इथं ह्या झाडाला ना चिक्कू आले होते, आईने तोडले. हे बघा चिक्कूचं झाड आहे मस्त, आमचं नाही ग. आणि हे जास्वंदचं झाड आहे, तिथे पण आमच्या घरापर्यंत येतं बघा. आम्ही तोडून घेतो फुलं. ते मस्त ना, फ्री मध्ये भेटत. फ्री. आणि हे कसलं झाड आहे ग? जांभळाचं. हे जांभळाचं झाड थोडी नाही. जांभूळचं नाही, जांभूळ मस्त वाटत. आणि इकडून बघा, इकडे गाडी लावली. मी इथे गाडी लावून पण ऊनच आहे इथं. काही काळजीच घेते मम्मी गाडीची. काही काळजीच नाही गाडीची, काळजी घेतली. कोण तू? माझं शर्ट धुशील ना नीट, मला त्याला डाग पडलाय. काल मी जेवत होती ना, पडलाय. मम्मी मी माहिती का 550चे 100 अंडे आणणार आहे आता. मी पण चालू करणार. मम्मी मी पण चालू करणार. सावली नाही तिथं. मी 550चे 100 अंडे आणणार. 100 परवडत जाणार आहे. कस काय? तू कितीला आणले? ठीक आहे, मला पण आणून 550 ते 100 अंडे किती लागले? 5.5 रुपये. आणि मी 4.5. कुठून आणले? बाकीचे लोक बाकीचं नाही विचारलं तुला, ते जेवढं विचारलं तेवढं सांग. आपण जिथून आणतो तिथूनच का? अच्छा, रनिंग मध्ये का? ठीक आहे, मला पण आणून दे एक ट्रे. मी पण करणार आहे सोमवारपासून. आणि मी जिमचं पण विचारलं, 3 महिन्याचे 2,500 माझी जुनी जिम. 2700 बोलले ते, पण मी म्हटलं की 2,500 घ्या, 3 महिन्याची लावायची म्हटलं मला एकदा आज. तर ठीक आहे म्हणे, मी सरांना विचारून सांगते. मग आता विचार आहे ना मम्मी, परवडतं ना? आता मम्मीचा डायलॉग बघा. जिमला गेली होती मी काल, 2700 रुपये बोलले 3 महिन्याची. मी म्हटलं अरे पुढचं ताईक ना का, मी म्हटलं की 2500 रुपये द्या म्हटलं. म्हणजे 2500 रुपये मध्ये लावते म्हटलं मी. 2500 घ्या.
2500 रुपये परवडते. अरे पप्पा काय दिसतच नाहीये. एक मिनिट थांबा. हा आता दिसतंय. म्हटलं जिम मध्ये 2500 रुपये 2700 रुपये 3 महिन्याची. परवडतं ना. परत देऊन टाकणार. ठीक आहे द्या पैसे द्या पैसे. मागच्या वेळेस पैसे द्या ना. 1000 रुपये दिले तुम्ही गेली. 2500 रुपये. मग मी म्हटलं 2500 रुपये द्या. 2500 रुपये मध्ये लावते म्हटलं तर ते बोलले की ठीक आहे विचारून सांगते मी सरांना. 2500 रुपये मध्ये म्हटलं ही दिदी पण लावणार आहे ना समोरची. माझी जुनी जिमच पेट्रोल पंपच्या समोर. 2500 मध्ये 3 महिने. हा 500 रुपयेच करते मग. हा परवडतं ना. काय परवडतं. जाऊ द्या. देता का तुम्ही. रेग्युलर जायला पाहिजे. ठीक आहे तुम्ही 2000 द्या मला. मी 500 रुपये 1000 रुपये तुला आधीच दिले. काही नाही ते ड्रेसचे होते. बरोबर होतं. ड्रेस कुठे आहे. तू काळी दिसती मम्मी. ड्रेस कुठे आहे. काळी. आता उन्हामध्ये येऊन गेलं पाहिजे. काय दिसतंय? तिकडे जाऊ. जाऊ दे लावलं मी. शाळा गोष्टी लेबर कसं कॅमेरा समोर खातेला. खरं सांग कॅमेरामध्ये मम्मी खायचं होतं तुला. हा चल चल ऍक्टिंग ऍक्टिंग ऍक्टिंग. काय पण भंगार हेडफोन घेऊन आला मम्मी. पण मम्मी मला सांग एवढं तुला सेटिंग करायची असती तर हा हेडफोन असे का घेऊन आलाय. काही पण भंगार हेडफोन घेऊन आला. जो हेडफोन पण घेऊन आला की त्याला सेटिंग करायला लागती मम्मीला. मम्मी आणि मला पासून आणलं मम्मी. कारण की हा रिझन ते हे नाहीये ते नाहीये. रिझन दे तू फक्त चष्मीस. काही पण हेडफोन घेऊन आला. बघ मम्मी बघ मम्मी काही चांगले नाही म्हणून आली सेटिंग करायला. काय The right choose the wrong. काय पण व्हिडिओ बघा कसली व्हिडिओ बघतोय. चल ना चॅलेंज करू ना. तर काहीच झालं की तेच बोलते आपण चॅलेंज व्हिडिओ बनवू पण हा नाही बोलतोय. चल ना ओय भाव खाऊन घ्या आधी. तोंड बघ माणसं. मला किती पैसे भेटतात. पहिले व्हायरल तर होऊ दे. मला व्हायरल नाही मॉनिटाईज तर होऊ दे पहिले. आणि ही आणि अंड खाल्ले बघा. आणि ही वाटी आणि माझ्या बेडवर ठेवली. मी इथं ठेवली बघा तुमच्या समोरच स्वतः खातो. आता ही वाटी पण मम्मीने त्याला आणून दिली आणि आता मम्मीच ठेवून ती खाली. बघा किती आळशी हा. स्वतःचे काम स्वतः करायचे असतात. रविवार त्याच्यासाठी सॉरी संडे त्याच्यासाठीच असतो. वाईप्सनी तोंड पुसायचं सोडून लॅपटॉप पुसतोय. माझे सगळे वाईप्स संपतोय. वाईप्स म्हटली मी. वाईप्स वेट वाईप्स. आणि आणून द्यायचे मला. समजलं ना. मम्मी चष्मा किती याचा लॅपटॉप वर रोज वापरतो. तू कसं काय धुळ होती रे एवढी. कारण काम करतो. पागल त्याला सिंगल ठेव. आणि आता घेतलं याच्यानंतर हात नाही लावायचं. समजलं ना. लास्ट मी ठेवून दिलं लपून. तोंडावर पण तेवढी धूळ. तोंडावर त्याच्यापेक्षा जास्त तोंडावर त्याच्यापेक्षा जास्त धूळ. केस घालून करते. कसं ऐकतं माझं.
ऐकतो कसं लगेच एका रोज ऐकतोय. कसं गेले घाबरला कसं मग बघ हा खुशाल वाईफनी ना लॅपटॉप पुसतोय. मग क्लीन करायचं सुद्धा नाही. मग 50,000चं 50,000चं काय लॅपटॉप त्याला काय 10. सगळे घरचे माझ्या डिपेंड सगळं काम मला सांगताय. आता ह्याला चिकन खायचंय तर हा मला पाठवतोय चिकन घेऊन ये. मम्मीने ह्याला 2 दिवसापासून सांगितले दळण घेऊन ये अजून ह्याने काय आणलेलं नाहीये. आणि मम्मीला बोलतो की श्वेताला पाठव. श्वेता काय काय काम करणार. मम्मी घरातले काम सांगती बाहेरचे पण सांगती आणि हा एकदम बसलेला आहे लॅपटॉप बघत. आणि मम्मी पण लगेच मला सांगते की तू कुठून आणलं होतं म्हणून तिथून दळण आण. म्हणजे बघा सगळं माझ्यावर डिपेंड. मम्मी त्याला सांग. बघा मम्मी हा करते. मम्मी कम हिअर. एवढं काम चुकार हा. एक कालपासून मम्मीने विचार करा कालपासून मम्मीने दळण आणायला सांगितलं. घरात पीठ नाहीये तरी पण जात नाही दळण आणायला. का बरं की इथली गिरणी बंद आहे. पण दुसऱ्या गिरण्यात आहे ना जाऊ शकतो ना पण नाही आळशी खूप आहे. बघा कॅमेरा बंद झाला की लगेच त्याला वाटलं कॅमेरा बंद केलाय पण मी केला नाही बंद. कसं बोलतो बघा. ही मम्मी पण मला फक्त माझ्यावर डिपेंड तुम्ही सगळं. माझे नखं बघ किती भारी दिसत आहेत. माझ्यावर डिपेंड सगळे. 2 दिवसापासून मला तू पण मला एवढं चिकन आणायला जाऊ का तिथं मी ह्याला पाठवायचं सोडून दिलं आणि मला पाठवती बघा. मग त्याला त्याचं कामाने आला तो त्याचं काम करून आला. आपलं थोडी केलं त्याने म्हणजे तुझं थोडी केलं अशी सांगते जस काय. मम्मीने गिव्ह अप केलं. मम्मी आता वरून भात बनवणार. हा एवढं माझ्यासाठीच चल रे दे मग पैसे मी माझ्यासाठी खायला. मम्मी इकडे ये. इकडे 1 मिनिट मम्मी. हा काय बोलला मी तुझ्यासाठी तू जेव्हा म्हटलं चिकन मोठे बोल जरा माईक नाही. तू जेव्हा म्हटली त्या चिकन आणते का तर मी काय म्हणतो तुला नाही मला कशाचा त्रास म्हणून खाणार नाही. तर मी नंतर काय म्हटलं नाही सॉरी श्वेता खाईल. श्वेतासाठी बोललो सांग तिला. हसली काय तू हसली का मम्मी हसली का ते सांग मला पहिले. जायचं कॅन्सल झालं. काळी दिसते काळी दिसते 1 मिनिट घे. हे बघा गाईज शेवटी मलाच जावं लागतंय आणि हा बघा इथे बसलेला आहे. म्हणजे ह्याच्यावरूनच समजून जा तुम्ही कोण किती काम ऐकतं आणि कोण किती आगाव येतं. म्हणजे किती आगाव मम्मीने पण सांगितलं त्याला पप्पाने पण सांगितलं तरी पण त्याने ऐकलं नाही. आणि मी मम्मी तर त्याच्या पुढे नाही बोलत त्यांनी नाही सांगत असं. हे बघा बसले आता इथे. पापाने सांगितलं त्याला काय की जाच म्हणून. आता मी जस्ट आंघोळ केली केस धुतले आणि आता मला एवढं उन्हात जावं लागतंय. ऊन कुठे आता सावली आली 6:30 वाजले तर त्यांना तरी बघा आपण पोराला बोलणार नाही. पोराची साईड घेतली. काय हा येतो मला. मी फर्स्ट टाइम थोडी ना चालली. दळण घे. पप्पा मला लक्षात नाही वाटतं मला उघड द्यायचं की नाही. ते म्हणजे आपण आले होते ना किती 4-5 वेळेस टाकले मी. आता उघडूनच जा. उघडूनच कशाला. पेट्रोल दळण मी आणणार नाही. भाकरी खा नाही तर भात खा. त्याला डब्याला तो दळण आणत नाही ना त्याला डब्याला तो भातच दे. समजलं का. हा हो बोल हो. कॅमेऱ्यात बघ. हो कॅमेऱ्यात बाई तो बघती ना कॅमेऱ्यात. चला बाय गाईज मी जाऊन येते. आज आमच्या घरी चिकन बनतंय आणि मस्त बनव मम्मी. असं सुकवायला बनवते ग्रेव्हीवाले नको बनवू. मीच बनवलं असतं पण आता मला खूप कंटाळा आला. मला बॅडमिंटन खेळायची आज. लवकर खेळणार आहे आज थोडं. काय बरं
चलो बाय गाईस. हे झालं थोडंसं. आणि दळण पण आणायचं. दळण ती गिरणी चालू नाही राहणार आता, वेळ लागेल. तिकडची कांचनवाडीतली अशी कशी लुक देते बा. अरे घेऊन नाही ना अरे मम्मी मला हे समजत नाही, तुला पीठ संपल्यावर कसं काय सुचतं? अरे लग्नाचं होतं ना मग ते लग्नात जेवण जायचं होतं का आपल्याला? माणूस आहेत का इथं? इथं मंदिराच्या मागं इट खेळत आहे ना, मग मंदिराच्या मागं गिरणी, तुला माहित नाही का? चक्कीवाली त्या आणि ते तिथूनच आणतात. तो मंदिराच्या मागे स्त्रीवाला नाही का, स्त्रीवाला. मग तिथे ठेवून जा मग. एवढा लांब नाही जात आता मी जो रस्ता पडतो तिकडे जाईन. चलो बाय गाईस, येते मी जाऊन. मम्मीला एक हाताची नाही हा कशी बोलते ग. हे बघा गाईस 10 किलो सॉरी 15 किलो. किती किलो आहे ग? 10 किलो उचलले. काही नाही 20 पर्यंत उचलू शकते मी. या गाडीत पेट्रोल टाकायचं आहे. पप्पाची गाडी. अरे याचं पेट्रोलचं उडत नाही. कोण आहे हे बेबी? कोण आहे? काय पाहिजे तुला? काय पाहिजे? बॉल नाही तो, बॉल नाही. तू बॉल समजतीये. टोमॅटो 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 खायचं तुला? खायचं हो. आजी कुठे गेली? आजी आई कुठे गेली? आई भूल गेली. भूल गेली. तू ना गेली. कोण आहे हे बाळ? कोण आहे? कोण आहे? जा मम्मी पटकन भाजी बनव. या आजीले टाइमपास करती है ना सावी? त्रिशाच येत होतं बघ. हे बघ या आजी. पप्पी द्या ना बाई मला. बाई मला पप्पी फोन मध्ये बघ ना कशी बघती. कोण आहे हे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? सावी आहे. सावी आहे. कोण आहे? मला पप्पी. पप्पी द्या. कुठे जायचं? मम्मी तिला तेच पाहिजे ग. दे आता तिला छोटं टोमॅटो. छोटं टोमॅटो. छोटं टोमॅटो पाहिजे तुला. टोमॅटो पाहिजे. हे बाळ कोण आहे? हे कोण आहे? सावी असं कर. सावी असं कर. कॅमेऱ्यात बघती बघ लगेच. हा मम्मी तुला काहीतरी तिच्या मम्मीला एकटं सोडून आलो आम्ही. तिची मम्मी एकटीच बाय. चालू आम्ही. बाय बाय कर. बाय बाय. हे बघा मम्मी भाकर बनायची आहे. मम्मी भाजी दाखवली भाकर नाही. दाखव मम्मी हे भाजी दाखव ना. हे बघा चिकनची भाजी बनवली. लगेच हो मी खाणार आहे. मी त्याच्यासाठीच पीठ आणले. काहीच मी ना पीठ घेऊन आली. दळायला गेली होती ना तर गिरणीवाल्याकडे पीठ पण होतं, मग मी ते पण आणले. कशी हसती ग. स्माइल बघा. स्माइल मम्मीची. भाकर फुगली नाही मम्मी तुझी. अजून शेकली कुठे मस्त.
हे बघा गाईस, मी डायरेक्ट चिकन घ्यायला गेली, ती डायरेक्ट भाजी बनवून घेऊन आली. हे बघा, बघा 1 मिनिट गरम आहे. सांगा आता कशी झाली, खावतो ते सांगा ना पटकन पटकन खा. गरम गरम खाऊ. भाकर पण दिली. हा चिकन सांगा कसं आहे. चांगली झाली ना. मी नाही बनवली पण तुझ्यानी कोणी बनवलं? मम्मीने बनवली. हे बघा, हा इथं तेव्हापासून लोळतोच आहे. मी चिकन घेऊन आली, चिकनची भाजी बनवली, तरी पण इथं लोळतोय. बरं आणलं का? हा बरं. नाही, बाजरीची भाकर बनवली त्याच्यासाठी मम्मीने. आणलं काय माहिती ना, देऊ नको मम्मी ह्याला. एवढं आयतं आणून दिलंय मी चिकन. इथे ठेवलं सांगितलं खाली. बोललीस का नाही आणलं? माझी चप्पल म्हणजे माझी प्लेट द्यायला सांगितलं तेवढी. चप्पल बोललेस जेवढं आणलं तेवढं का आता. 240 250 आणलंय. बोललेस महाग भेटलं असतं. इथे ठेव ना. हे बघा गाईज, कसे काम करून घेते मी याच्याकडून. केला ना, सगळं मला विचारतो. काय नाही राहू तुला. हा बरं. बसलाय बघा. मी भांडे घासली म्हणून. मम्मीने खूप मस्त बनवली भाजी आज, एकदम इकडे टेस्टी. दाखव पाहिजे. मा थँक्यू. संपलंय, सगळं संपलं. आणि मी भांडे घासते गाईज. इग्नोर करायला, इग्नोर. एवढे मोठे भांडे घासते. 2 प्लेट आहे. 2 प्लेट आहे बघ जरा. ते बघा, सगळं संपून दिलं आम्ही. का सांगा जेवण येतंय इतकं. ही संपतच ना, आपण असं असते खातो. 2 पेटी दाखवायची श्वेता का फक्त. गाईज किती काम करते, आणि तरी पण माझ्या घरचे मला नाव ठेवतात की काही काम नाही करत म्हणून. आपने मुमिया मिठू. हा तरी पण माझ्या घरचे मला नाव ठेवतात. आता तुम्ही ब्लॉग बघता, तुम्हाला माहिती की किती काम. माहिती 2 पेटी असते पागल होतो. मम्मी रोज कोण भांडे घासतं? तूच घासते. बघ जरा कर मम्मीकडे कर ना. आता ती तूच म्हटली ना. आवाज आला असेल ना माझा त्याच्यात. नाही आला, तुझा नाही आला. सगळी भचपटपडी ती ते माठ उगाच ठेवलं आहे मम्मी. पसारा तो भांडे पण नाही घासलं. खरं बंद. तर गाईज हे बघा, यांनी माझ्यासाठी आईस्क्रीम आणली आहे, म्हणजे सगळ्यांसाठी आणली वाटतं. दाखवते मी. इकडं मम्मी बघता आईस्क्रीम खाते. आपको देखने को मिलने वाला है. This is what Revenge Week will bring you all this week. और चलिए रंचेस की ओर आते हैं. और चांगली नाही पण. सबसे पहले थोड़ा कप्तान शामिल देखने. तर गाईज, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्ही खाते का रे? तुम्ही खाते आईस्क्रीम? नाटक करतो डाएटचं. सो काय माहिती, बाहेर जाऊन खात. बाय, गुड नाईट.